नमस्कार. तर खूप कमेंट्स येतात, आम्हाला आमचा ह्या पोटाचा घेर कमी करायचा आहे, हा कमरेचा घेर जास्त झालेला आहे, इथून खाली फॅट लटकतोय, पोट असं पुढे आलेलं आहे, 3 भाग झालेले आहे, कोणताही ड्रेस जरी घातला ना किंवा पॅन्ट टी शर्ट साडी जरी नेसलात ना तरीही तुमचा हा पोटाचा घेर खूप जास्त दिसतो आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स हा कमी झालेला आहे. काय करावं, वजन कसं कमी करू, पोट कसं कमी करू, काहीही समजत नाहीये. आमचं वय जास्त असल्यामुळे आम्हाला सगळ्या एक्सरसाइज सगळ्यांसारख्या जमत नाही. काहीही टेन्शन घेऊ नका. आज जे तुम्हाला व्यायाम सांगेन ना ते तुम्ही बेडवरती बसून सुद्धा आरामशीर करणार आहात. फक्त मी एक सगळ्या व्हिडिओमध्ये सांगते, सुरुवातीला व्हिडिओ पाहून घाई करायला जाऊ नका. थोडा वेळ द्या शरीराला. सुरुवातीला तुम्हाला फक्त 10 वेळा काउंट करायचे आणि त्याच एक्सरसाइजचे तुम्हाला 3 सेट मारायचे. असं करून तुम्हाला 8-10 दिवसानंतर काउंटिंग वाढवायचं आहे. एवढे सोपे व्यायाम असणार आहेत की तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने जमतील. तर चला, सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. काय करायचं बघा, दोन्ही पाय आपल्याला ओपन करायचे, जेवढे जमतील तेवढे ओपन करायचे आणि दोन्ही हात आपल्या अंगठ्याला आपल्याला टच करायचे. मान खाली ठेवायचे, पुन्हा वरती यायचे, हात कमरेवरती, पुन्हा समोर जायचे. 1, जेवढा हात जातोय तेवढा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. असं किती वेळा करायचंय? 20 वेळा करायचंय. तुम्ही खाली जाताय, तुमचा हा दाब पूर्ण पोटावरती येणार आहे. हा जेवढा हात जातोय तेवढा खाली जायचंय. आता हा झाला पहिला व्यायाम. आता यानंतर आपल्याला दुसरा व्यायाम प्रकार पाहायचा आहे. सेम दोन्ही पाय असेच ठेवायचे, दोन्ही हात असे ठेवायचे आणि आपला उजवा हात डाव्या पायाला टच करायचा आहे. जेवढा हात टच होईल तेवढा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अँड रिलॅक्स. किती वेळा? 20 वेळा करायचं आहे आणि 3 सेट मारायचे आहेत. आता यानंतर आपण इथे तिसरा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. आता इथे आपल्याला काय करायचंय, उजव्या हाताने आपल्याला बरोबर डाव्या साईडला पकडायचंय आणि डावा हात आपल्याला साईडला बेंड करायचा. जेवढा खाली जाईल तेवढा. 1, पुन्हा उजवा हात. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अँड रिलॅक्स. कुठून ताण येतोय? पूर्ण कमरेपासून तुम्हाला ताण जाणवणार आहे. आता यानंतर आपण इथे नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहणार आहोत. आता यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, दोन्ही पाय आपल्याला जॉईंट करायचे आणि आपल्याला बटरफ्लाय या पोझिशन मध्ये बसायचंय. त्यानंतर दोन्ही हात असे ठेवायचे. इथे आपल्याला श्वास घेत खाली जायचंय, श्वास सोडत वरती यायचंय. 1, जेवढं जमेल तेवढं सुरुवातीला खाली जायचंय. 2, बॉडी सरळ ठेवायची, पाठ जास्त अशी वाकवायची नाहीये, बॉडी सरळ असली पाहिजे. 3, 4, 5, 6, बघा खाली जाताय, पूर्ण दाब हा तुमच्या पोटावरती येणार आहे. 7, 8, 9, 10 अँड रिलॅक्स. आता यानंतर नेक्स्ट व्यायाम काय करायचे बघा, दोन्ही पाय समोर ठेवायचे सरळ, दोन्ही पाय समोर सरळ ठेवायचे आहेत आणि काय करायचंय, थोडं हलकसं गॅप ठेवायचंय. दोन्ही हात सरळ असे असले पाहिजे. आता उजवा हात आपल्याला पुढे घेऊन जायचंय, पायाला टच करायचंय, जात नसेल एवढा गेला चालेल. 1, पुन्हा डावा. 2, हात पाठीमागे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता नेक्स्ट व्यायाम काय करायचं बघा, दोन्ही हाताच्या अशा मुठी बनवायचे. दोन्ही हात श्वास घेत खाली जायचे, श्वास सोडत बॉडी थोडीशी पाठीमागे गेली पाहिजे. 1, 2, 3, बघा पूर्ण दाब तुमच्या पोटावरती येणार आहे. 4, 5.
आता आपल्याला 10 वेळा क्लॉकवाईज केलं की 10 वेळा आपल्याला अँटी क्लॉकवाईज. हात आपल्याला पूर्ण खालून वरती घेऊन यायचा आहे. 5 4 3. जेवढी तुमची बॉडी इझिली पाठीमागे जाते तेवढी तुम्हाला घेऊन जायची. पूर्ण ताण तुम्हाला पोटावरती जाणवला पाहिजे. 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. एकदम सोपं आहे, सगळ्यांना जमणार आहे. गुडघेदुखीचा त्रास असू दे, पाठ दुखत असू दे, कंबर दुखत असेल तरी सुद्धा तुम्ही हा व्यायाम करू शकता. आता यानंतर नेक्स्ट व्यायाम प्रकार आपण पाहणार आहोत. यानंतर काय करायचंय, दोन्ही पाय आपल्याला लूज ठेवायचे. जसं आपण मांडी घालून बसतो तसंच बसायचंय, फक्त लूज ठेवायचे. दोन्ही हात असे ठेवायचे. इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत उजव्या साईडला जायचंय. हात पूर्ण स्ट्रेच करायचंय. 1 2 3 4 5. बघा पूर्ण ताण तुम्हाला कमरेपासून हातापासून जाणवणार आहे. 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता नेक्स्ट काय करायचंय, सेम ह्याच पोझिशनमध्ये बसायचंय. दोन्ही हात असे ठेवायचे आणि आपल्याला इथे श्वास घेत खाली जायचंय. जेवढी तुम्हाला जाणं शक्य आहे तेवढं जायचंय. पुन्हा श्वास सोडत वरती. 1 बॉडी सरळ असणार आहे. 3 4 5. खाली जाताना तुम्हाला पाठ अशी वाकवायची नाहीये, नाहीतर पूर्ण प्रेशर तुमचा पाठीवरती कमरेवरती येणार आहे आणि त्यानंतर तुमची पाठ आणि कंबर दुखणार आहे. त्यामुळे तुम्हाला पाठ व्यवस्थित सरळ ठेवायची आहे. किती वेळा करायचंय, 20 वेळा करायचंय. सुरुवातीला 10 वेळा करा. एकाच दिवशी जास्त काउंटिंग करू नका. आता हा व्यायाम झाला. शेवटचा हा एक व्यायाम आपण पाहणार आहोत. काय करायचंय, दोन्ही पाय सेम ह्याच पोझिशनमध्ये ठेवायचे. हात असे ठेवायचे. उजवा हात आपल्याला डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि डावा हात पाठीमागे. 1 पुन्हा हात सरळ. 2 फक्त कमरेला ट्विस्ट करायचं आहे. जेवढी बॉडी पाठीमागे जाईल इझिली तेवढं तुम्हाला पाठीमागे जायचं. 4 5 6 7 8 9 10. आता हा व्यायाम प्रकार शेवटला का करायचा आहे, ज्या सगळ्या एक्सरसाइज आपण केलेल्या आहेत ना त्या सगळ्या एक्सरसाइज आपण पहिल्यांदा ट्राय करतो. त्यामुळे काय होतं, आपल्या पूर्ण पाठीवरती कमरेवरती प्रेशर येतो. पाठ कंबर दुखू नये त्यासाठी हा शेवटचा व्यायाम नक्की करायचा आहे. आणि ह्या सगळ्या एक्सरसाइज माझ्यासोबत जर तुम्ही केल्या असतील तर मला नक्की कमेंट्स करायचे आहे. आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.